नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए मोहनलाल यांना देण्यात आलेला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 मित्रांनो 2023 मध्ये हे जारी झालेला होता आणि 2025 मध्ये मिळालेला आहे मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे, वर्तमानमध्ये भारताचे 53वे सरन्यायाधीश पद कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे 53वे सरन्यायाधीशपदी म्हणून. प्रश्न क्रमांक 3 आहे, मेळघाट अभयारण्य टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी वाघासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या लढाईत इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी प्लासीच्या लढाईमध्ये. प्रश्न क्रमांक 5 आहे, बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्याचे नेतृत्व कोणी केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सदाशिवराव पेशवे यांनी तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्याचे नेतृत्व केलेले आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना ही ऑप्शन क्रमांक पी राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए हरियाणा. हरियाणा या राज्याची सीमा पाकिस्तानाला लागू नाही. पंजाब, राजस्थान, गुजरात या तिन्ही राज्याची सीमा लागू आहे पाकिस्तानला. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी नर्मदा व तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कृष्णा या नदीची कोयना नदी ही उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतीय राज्यघटनेत कलम 51 ही कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए मूलभूत कर्तव्ये. भारतीय राज्यघटनेत कलम 51 ही मूलभूत कर्तव्ये याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आहे? तर सिंधू नदी हडप्पा संस्कृती विकसित झालेली आहे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये. प्रश्न क्रमांक 14 आहे, पानिपतचे तिसरे युद्ध टिंबटिंब साली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1761 मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध झालेले आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली पार पडली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद ही पार पाडलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए लॉर्ड डलहौसी यांनी सन 1848 ते 1856 या दरम्यान राज्य खालसा केलेले आहे डलहौसी यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला संबोधले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून संबोधले जातात. प्रश्न क्रमांक 17 आहे, पारस येथील विद्युत केंद्र वीज निर्मिती कशापासून होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी कोळशापासून होते. प्रश्न क्रमांक 18 आहे, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 19 आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता? तर लातूर हा जिल्हा सर्वात कमी जंगल असलेला जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा राज्य कोणता? तर उत्तर प्रदेश हे भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, व्हिटॅमिन सी कोणत्या फळात सर्वात जास्त आढळते?
तर संत्रीमध्ये सर्वात जास्त विटॅमिन सी हे आढळते. प्रश्न क्रमांक 22 आहे, संगणकामधील डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते? तर CPU हे संगणकामधील डेटा प्रोसेसिंग युनिट आहे. यालाच संगणकाचा मेंदू सुद्धा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 23 आहे, पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते? तर कळप, कीर्ती, रामा, घर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे कीर्ती हे भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, भारतात पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 1951 मध्ये पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आलेली आहे भारतामध्ये. प्रश्न क्रमांक 25 आहे, GSTचे पूर्ण रूप काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे GSTचे पूर्ण रूप आहे. प्रश्न क्रमांक 26, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 324. भारतीय राज्यघटनेत 324 कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, ग्रामपंचायत स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी राज्य सरकार. ग्रामपंचायत स्थापना करण्याचा अधिकार हा राज्य सरकाराला असतो. प्रश्न क्रमांक 28 आहे, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी नाही? खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठी नाही? तर अहमदनगर, आजचं ते अहिल्यानगर आहे, नाशिक, पैठण आणि नांदेड हे तिन्ही शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे राज्यघटनेचे समितीचे अध्यक्ष आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहे? अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे.